एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अगं खीर खा, खूप छान आहे. नको मला. अगं खूप बाळू. नकोय मला. गोड खाल्ली की झोप येते मला. हो हो, हा एक त्रासच आहे अगं हिचा. जरा 2 चमचे गोड खाल्लं ना की लागली पेंगायला. अगं बाई, फरक आहे काय? हो ना. अगं म्हणजे तसा काही आजार वगैरे नाहीये, पण हिचं आणि गोडाचं वाकडच आहे, अगदी 36चा आकडा. हो ना, खरं तर फार आवडतो गोड मला, पण खायची सोय नाही अजिबात. काय ना, तू तशी गोडच आहे ग, त्यामुळे गोड खाल्ल्यावर तुझी साखर वाढत असेल ललिता. बच्ची मावशी, तुमची सगळी बोलणी कळतायत मला. सत्य आहे. नाही अगं, खरं सांगते, तू ना रोज 1 वाटी कारल्याचा रस पीत जा, म्हणजे तुझं रक्त पण शुद्ध होईल आणि बोलणं पण. आज मी तुमचं बोलणं मनाला नाही लावून घेणार, कारण माझ्या डोक्यात तिसरंच काहीतरी चाललंय. तुझं डोकं ग बाई, काय काय चालत असतं. वत्सला, ललिता, काय झालंय ग? काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? काय नाही हो बहिणी, देशपांड्यांनी घरी साडीवाल्याला बोलवलंय. बहुतेक माझ्यासाठी सुद्धा आहेराची साडी घेतील. आता त्यांच्या पद्धतीनुसार काटकसर करत तरी 4-5 हजाराची साडी घेतली ना तर ती तशीच पडून राहील, अंगाला सुद्धा लावणार नाही मी. म्हणून विचार करते, जाऊ का देशपांड्यांच्या घरी. अशीच जाणार फोन न करता तू त्यांच्या घरी? तुमच्या जहागीरदारी पद्धतीत बसतं का हे? नाही, तुम्ही एकमेकांच्या खोल्यांमध्ये जाताना सुद्धा परवानग्या घेता ना ग. बच्ची मावशी, व्याही आहेत ते आमचे, आणि मी वर्मा आहे. फोन न करता सुद्धा जाऊ शकते मी त्यांच्याकडे, आणि ही सुद्धा आमचीच पद्धत आहे. बरोबर आहे म्हणा तुझं. आता तुझ्या पद्धती सुद्धा त्यांना कळायला हव्यात ग. हरकत नाही, मी येते ना तुझ्या सोबत. झालाच अपमान तर माझ्या अंगावर घेईन. मी काय बाई, छोटी बाई, चाळीत राहणारी, चालतं मला. असं काय बोलतेस ग वत्सला? तिला बरोबर कळतंय मी काय बोलते ते. हो ना ललिता? हो ना. आणि आता तुम्ही आग्रह करताना म्हणून येते हा बच्ची मावशी मी. हो, मीच आग्रह करते. चल, मी आलेच तयार हो. काळजी नको करू ललिता, तुझ्याकरता मस्त साडी घेऊया. हे बघा, मोठ्या काकू, अंजली आणि त्याचे भाऊ आणि वच्ची आत्या, बस 10 माणसं झाली. देशमुख आणि जागीरदारांना सांगून टाका, म्हणजे त्यांची पण तेवढीच येतील. ठीक आहे, लिस्ट केली आहे, बघ वाचून घे. अगं आई, उगाच काटकसरीचा अतिरेक करू नका बरं का. इतकी वर्ष लोकांची लग्न जेवून आलो, हा, त्यांना बोलवायचं नाही. आणि अंजली अनिताच्या भावांचं काय रे, त्यांना सांगायचं तुम्ही एकटेच या, तुमच्या बायकोला मुलांना आणू नका म्हणून. नाही, आम्ही आमच्या भावांना पण सांगू, पण म्हणून काय फक्त 10 माणसं? इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीमध्ये जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा पॅलेसमध्ये मोजून 20 माणसं होती. 20, कळलं?
लग्न ही 2 कुटुंबात होणारी एक खाजगी बाब आहे, कळलं? हे बघ, त्यांची कुटुंब तोकडी असतील. आता आपल्या घरातली जवळचीच माणसं अगदी जमा करायची म्हटलं ना तर माझा पुढं मोजू नकोस. आणि आऊचा काऊ तो माझा आत्ते भाऊ हे असले नातेवाईक नको आहेत यादीमध्ये. आणि माणूस समोर आल्यावर आठवायला पाहिजे ना की हा आपला अमुक नातेवाईक आहे. कळलं. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. जास्त गर्दी नको वाढवायला. मग कळलं. नाही, मी काय म्हणते, ती पाहुण्यांची यादी वगैरे आहे ना, ती सगळी आम्हीच करू. तुम्ही राहू द्या. हो, तुम्ही फक्त ते केटरर बघा, कार्यालय बुक करा, बाहेरची कामं करा, बस. ऐकलं? नाही, आणि ते पैसे आहेत ना, ते आम्हालाच देऊन ठेवा. म्हणजे ती खरेदी आहे ती आम्हीच करून टाकू. हो. हो, आम्ही काही उधळ्या नाही आहोत. बघ ना. आई बाबा, मी महेश बरोबर जरा बाहेर जाऊन येते. त्याने मला शॉपिंगला बोलवलंय. अगं पण आत्ता साडीवाला यायचा आहे. अगं पण तिचं काय काम आहे साडीवाल्याकडं? मुलींच्या लग्नाच्या साड्या मोठ्या दुकानातून घ्यायच्या ठरल्या आहेत ना. काय ग संपदे? कसं आहे? काय ग, काय झालंय तुला? अशी उदास काय? काय नाही, मी जाऊ. जा, पण आजच्याच दिवस. लग्न होईपर्यंत महेशला भेटता यायचा नाही बरं का तुला. ठीक आहे. चला, म्हणजे आता आम्ही याद्या करायचं नाही असं ठरलंय ना तुमचं. मग घोट घोट चहा तरी द्या ना आम्हाला. थांबा जरा. स्वानंदी. हा, बोल ग. आई, मी बोलते ग. हो, कळलं, बोल. आई ऐक ना, मी ह्यांच्या बरोबर फिल्म बघायला जाऊ. ऍक्च्युली ना, मी ह्यांच्या आईने सांगितलंय की आता लग्न होईपर्यंत भेटायचं नाही. आता आजीने पण संपदाला हेच सांगितलंय. हो, ती पण गेलीये महेशला भेटायला. तुम्ही सगळ्या आया सारख्याच. मग जाऊ ना मी? जा, पण लवकर ये. हो. स्वानंदी पण नील बरोबर आहे. आता सरळ लग्नातच भेटतील ना, म्हणून गप्पा मारून घेतायत. हो, त्या साडीवाल्या समोर काही बोलू नका उगीच. का? तो काय माझ्या सासरकडचा आहे का? तोंड बघा यांचं, जसं काही सासरच्या लोकांसमोर गप्पच बसलेले असतात. तू गप ग. नवऱ्याचं सगळं बोलणं मनावर घ्यायचं नसतं. बर, मी तुझं हे धोरण आहे का? अहो, पण तुम्ही साड्यांसाठी पैसे काढून ठेवले. हा. जरा जास्तच द्या, म्हणजे आम्ही विचार करूनच खर्च करू. पण तरी खरेदी करताना 4 पैसे जास्त असले तर बरं असतं. ठीक आहे, तुमचं सगळं ऐकीन, पण लग्नात आहेर घ्यायचे नाहीत म्हणजे नाही, कळलं? हे बघा, तुमची ती तत्व वगैरे बाजूला ठेवा तुम्ही. जर का ललिताताई म्हणाल्या तर मानपानाच्या साड्या घ्याव्याच लागतील. आता फक्त त्यांच्या आणि आमच्या तिघींच्या घेतोय. बहिणी, अहो ललिताताईंसाठी शालू घ्यायला लागेल ना. शालू? आपण शालू तर नवरीला घेतात ना, बाकीच्यांना ते लुगडी का साड्या ते घेतात ना. तुम्ही काही बोलूच नका आता या बाबतीत. आम्ही करू सगळं. साडीवाला इतक्या लवकर? बघते. ललिताताई, तुम्ही नाही म्हणजे फोन न करता आलात ना? तरी मी म्हणाले बच्ची मावशींना, कुणाच्याही घरी न कळवता जाण्याची रीत नाही जहागीरदारांची.
हो, पण मी म्हणाले ललिताला की तुम्ही असाल पाहिजे जहागीरदार, पण मी या मातीतली आहे आणि देशपांड्यांच्या घरची आहे, त्यामुळे मला फोन करून जायची गरज नाहीये. म्हटलं चल तू. हो, या ना, या. आई या 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 बसा. बरं झालं तुम्ही आलात. साडीवाला एवढ्यात येतच असेल. साडीवाला नाही म्हणजे आपली लग्नाची बोलणी अजून झालेलीच नाहीयेत. कुणाकुणाला कशा आणि किती साड्या द्यायच्या ते ठरलेलंच नाही अजून काही, आणि तुम्ही साड्या खरेदीला लागला. ही बाई विरजणाची वाटी सोबत घेऊनच फिरत असते ग बाई. जरा कुठे चांगलं चाललं असं दिसलं की घालते विरजण. आमचं घराणं माहितीये ना तुम्हा सगळ्यांना. आपलं आपापचं जे काही बोलणं झालं असेल ते इतरांना नाही माहीत. जहागीरदारांच्या घरातलं शेवटचं कार्य आहे हेच त्यांना माहितीये. त्यामुळे येणाऱ्यांचा मानपान हा करावाच लागेल. हो, म्हणूनच वच्छियात त्यांना फोन करत होते मी. म्हणजे कशा साड्या घ्यायच्या, किती प्रकारच्या, कोणासाठी. पण आता तुम्ही म्हणताय तर आपण रीतसर बोलणं करू. हा, तुम्हाला उद्या संध्याकाळी जमेल? म्हणजे मग मी तसं देशमुखांकडे पण कळवते. हो चालेल ना. लग्न तोंडावर आले त्यामुळे संध्याकाळी येईन मी उद्या. नाही पण उद्या याल तेव्हा याल, पण आज चहा घेऊन जा ना. बाई, हो, मी चहा टाकते. तुम्हाला साखर किती लागते चहा? अगं बाई अनिता, या जहागीरदारांच्या शाही सवयी माहिती आहेत मला. तू चल, मी तुला सांगते. यांना मारू दे गप्पा. आले चल. हो बच्चेच्या हो, असं हाताला धरून काय घेऊन आलात मला? मी करते चहा. चहा करशीलच ग, पण खायला काही आहे का? आहे म्हणजे तसं काय झालंय की शिफ्टिंग झाल्यामुळे ना असे डबे नीट लावून नाही ठेवले, पण आहे घरात खायला. हा, मी तुम्हाला ह्याच्यात हा हा चिवडा आहे. हा, तुम्हाला ना देते मी खायला. चांगला केलाय, तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा कसा झालाय ते. हा, जहागीरदारांना पण देतेच मी हा चिवडा. हा, हा बघा, तुम्ही आधी थोडा टेस्ट करून बघा. हा, चिवडा खूप तिखट आहे. नाही चढला. अगं जहागीरदारांना ना गोडाचा पाहुणचार लागतो. ते क्षीरसागर प्रकरण सुरू झाल्यापासून सारखी शुगर लो होते ललिताची. काय सांगताय का तुम्ही? हो, हे माहित नव्हतं मला. अगं बाई, म्हणून तर तुला इथे आणलं ना. अगं तिच्या रक्तातली साखर कमी झाली ना की तिची चिडचिड होते अगं. म्हणून मानपानाची बोलणी सुरू व्हायच्या आधी तिला भरपूर गोडधोड खाऊ घाल. हा, असं मला माधव भाऊजी म्हणाले. तू कोणाला सांगू नको. नाही. ते मला स्पष्ट बोलले की जर तिची शुगर लो झाली तर तिची चिडचिड होईल आणि मग सगळी बोलणी फिसकटते. काय? हो, असं कसं होऊ देईन मी? आपल्या स्वानंदीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. तरीच मी म्हणत होते की या ललिताताई अशा ना चिडलेल्या का दिसतात. आता कळलं मला, शुगर लो होते त्यांची. काय करणार त्या तरी सांगा मला तुम्ही. पण पण मला सांगा आता मी काय करू, कारण मी गोड नाही काय केलंय. चहा कर. चहा? हा, आणि भरपूर गोड चहा कर. म्हणजे एका कपाला चांगले 4-5 चमचे साखर घाल. हो, आणि तो सगळा चहा तिला प्यायला लाव. हा हा, चालेल. अनिता, तिची शुगर नीट राहिली ना बाळा, तर आपलं ब्लड प्रेशर नीट राहील. वच्छे आत्या, तुम्ही बघाच आता. तुम्ही बघा मी आता कसा चहा करते ते. हा,
असं कसं मी त्यांचं ब्लड प्रेशर लो होऊन देईन. तुम्ही बघा आता मी कसा चहा करते तो. हा विश्वास आहे ग बाळा तुझ्यावर. तू चांगलंच करशील. आणि ना एक नाही चांगले 4-4 कप पिऊ घालते. हा तुम्ही मला आहे ना नुसतं सांगा की मी लगेच चहा घेऊन बाहेरच येते. घेऊन येत जा. हा बाकीच्यांचा वेगळा करा. हा बाकीच्यांचा वेगळा. हा बघा तुम्ही त्यांचाच करते फक्त. हा बघा 1 2 अजून अजून हा महेश सारखा का कॉल करतोय? कळत नाहीये का मी फोन कट करतेय? आवडतच आहे. का कट करते संपदा फोन माझा? काय झालंय? मला विचारू, कोणाला विचारू? तिच्या घरी नको, उगाच ते टेन्शन घेतील. नीलला फोन करतो. परत हाताला लागेल ना. बरं मला एक सांग, चॉकलेट जास्त गोड आहे का तू? अर्थात मी. मला कसं कळणार? हो मजा. ए, महेश. आता घ्या ना. हा महेश बोल. नील अरे मला काही सुचत नाही म्हणून मी तुला फोन केला. काय झालं? आय एम सॉरी टू से दिस, पण संपदा नीट नाही वागत आहे माझ्याशी. काय झालंय मला खरंच काही कळत नाही. महेश हे बघ, शांत हो. काय झालंय मला नीट सांग बरं जरा. अरे झालं तसं काही नाहीये, पण गेले काही दिवस संपदा मला अवॉइड करते. अरे 2-2 दिवस माझे फोनच घेत नाही आणि घेतला तर चिडचिड करते. तिला काय झालंय ना खरंच काही कळत नाही मला. अरे काही झालं नसेल, तू नको काळजी करूस, शांत हो. अरे कसं शांत होऊ? सगळं असह्य झालं यार मला. मला काही सुचत नाही म्हणून मी म्हंटल तुला फोन करावा. महेश हे बघ, मी बोलतो संपदाशी. हा तू काळजी करू नकोस. ठेवू फोन? ए नील प्लीज प्लीज काहीतरी बोल, काहीतरी कर यार प्लीज. हो मी बघतो. हा थँक्स. चल बाय, टेक केअर. काय झालं? तुम्ही असं का बोलत होता? ही संपदा ग, ती महेशला अवॉइड करते. त्याचे कॉल 2-2 दिवस रिसीव्ह करत नाही. उचलले तर चिडचिड करते. तिला म्हणा नाटकं करू नको, 2 दिवसामध्ये काम होईल विजाचं. एक मिनिट. ताई महेशशी बोलत नाहीये, पण आत्ताच मगाशी आई म्हणाली की ती महेशलाच भेटायला गेलीये. नसेल गेली ग ती, खोटं बोलली असणार. महेश्वर कसला राग काढते आणि कशासाठी काढते? पण ती काल पण महेशलाच भेटायला गेली होती. याचा अर्थ ती खोटं बोलते स्वानंदी. नाही असं का करेल ती? मी विचारते तिला. थांब, आत्ता कुठे? नंतर बोल ना घरी गेल्यावर. सॉरी, या संपदाने सगळा मूड खराब केला यार. अरे पण तिच्या मनात ना काहीतरी चाललं असेल. मी घरी गेल्यावर बोलते तिच्याशी. ठीक आहे, चल. अहो तुम्हाला एवढ्या साडी दाखवलं मी, तुम्हाला कसं काय एक पण पसंत येत नाही? बघा ना ताई, बनारसी ब्रोकेड नाहीये का तुमच्याकडे? तुमच्याकडे सगळं काय आहे. हे घ्या, बनारसी ब्रोकेड पेक्षा वर अगदी उत्तम चांगलं. हे घ्या, दाखवा. छान आहे. छान आहे. ही बघा बघा. वा, रंग पण छान आहे. तुम्ही पैठणी म्हणाला होतात ना? पैठण्या पुष्कळ झाल्या हो. हळदी कुंकवाला जायचं झालं ना तरी सुद्धा पैठणीच नेसते मी. ती बघू जरा. हा वा, हा छान आहे खरंच. कळत तर काही नाही साड्यातलं. नुसत्या किमती बघते ही बया. आलेच बघा तुम्ही. छान दिसेल रंग तुम्हाला. हो हो. बरं अंजली, तुमचं काय? आई आम्ही निवडल्यात साड्या. यांचा काही प्रश्न नाही हो, पण यांनाच कुठली साडी आवडत नाहीये. अरे बाबा मोठ्या घरची आहे ती.
तिचा साधा रुमाल सुद्धा प्युअर सिल्कचा असतो. अनिता, आले आले. ललिता ताई घ्या. पुन्हा चहा? तासाभरात 3दा चहा घेऊन झालाय माझा. इतकं चहा नाही हो घेत मी. नाही नाही, आता तुम्ही परत एकदा चहा घ्या, म्हणजे अशा फ्रेश व्हाल एकदम. अगं चहाचा कसला आग्रह करताय? नाही आई, त्यांना ना घेऊ दे चहा. काय ना, साड्या बघून बघून ना दमल्या आहेत त्या खूप. ही साडी फार सुरेख दिसते ग. 35,000. ही दाखवता का जरा? कितीची आहे ही? ही 10,000ची आहे. अच्छा. ओ शेठजी, ही 10,000ची साडी घेऊन जहागीरदारांची अब्रू वेशीला टांगायची का तुम्हाला? अहो, यांच्या घरी काम करणाऱ्या बायका सुद्धा अशा साड्या अंगाला लावत नाही. ही बघ स्वानंदी. काय सुरेख आहे ग. फक्त 40,000. नाही का? ठीक आहे, ही घे. ही बघ, ही अगदीच स्वस्त आहे ग स्वानंदी. फक्त 25,000.